पिंपरी चिंचवडमधील आयटी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात डेव्हलपमेंटच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। हिंजवडी गावठाण येथील सर्वे नंबर 60 मधील वडिलोपार्जित जमिनीबाबत शेतकरी विवेक होळावले यांनी काही व्यक्तींवर फसवणुकीचा आरोप करत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गावातील काही मध्यस्थ आणि डेव्हलपरसाठी 15 गुंठे जमीन घेण्याच्या नावाखाली व्यवहार केला होता। मात्र या व्यवहारात फसवणूक झाल्याचा आरोप विवेक होळावले यांनी केला आहे। तसेच काही व्यक्तींनी पोलिसांची नावे सांगून धमकी दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे। सध्या या प्रकरणामुळे हिंजवडी परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणाचा आढावा महाराष्ट्र 18 न्यूजचे संपादक देवा भालके यांनी घेतला आहे। आपण बघतोय की पिंपरी चिंचवड शहरामध्ये जमिनीचे भाव जे आहेत ते गगनाला भिडलेले आहेत आणि याच धर्तीवरती काही शेतकऱ्याची फसवणूक झाल्याची तक्रार जी आहे ती आज पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड या ठिकाणी त्यांनी केलेली आहे। आणि या ठिकाणी जे तक्रार केलेली आहे त्या तक्रारीत त्यांनी चक्क त्या शेतकऱ्यांना फसवल्याचं त्यांचं म्हणणं आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की नेमकी हा प्रकरण नेमकी काय आहे। आज तुम्ही पोलीस आयुक्तालयात तक्रार दाखल केली की आमची फसवणूक झाली म्हणून, नेमकी प्रकरण काय आहे? आमची घरातल्यांची आहे ना 2007 साली यांनी डेव्हलपमेंट अग्रीमेंट करायचं म्हणून घरातल्यांना घेऊन गेले व खरेदी खताचा दस्त नोंदवून घेतला व तो खरेदी खताचा दस्त त्यांनी 2021 पर्यंत 7/12 सदरी नोंदवला नाही। 2021 ला त्यांनी 7/12 नोंदवायला घेतल्यावर आम्हाला कळलं की हे खरेदी खत आहे। मग आम्ही त्याच्या कॉपी काढून त्याच्यावरती कोर्टामध्ये दावे दाखल केले ते रद्द करून मिळण्यासाठी। त्यानंतर आम्हाला वेगवेगळ्या लोकांचे धमकीचे फोन यावे लागले की तुमचा ताबा आम्ही काढून घेऊ, 40-50 लाख रुपये घालून आम्ही सेटिंग करून पोलीस प्रोटेक्शन मध्ये ताबा घेऊ, अशा धमक्या ते वेळोवेळी आम्हाला देऊ लागले। कोण आहे नेमकी धमक्या देणाऱ्यांची? किती जण आहेत धमक्या देणारे आणि त्यांचे नाव काय आहेत, कुठले ते? 10-15 लोक आहेत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व। त्याच्यामध्ये मुख्य अविनाश गणपत पाटील, त्यांच्याबरोबर विजय मारदा म्हणून आहेत अहिल्यानगरचे, व मयूर वसंतलाल शेटिया, दत्तात्रय मोरे, असे अनेक लोक इन्व्हॉल्व आहेत त्याच्यामध्ये। त्यांचे सहकारी येऊन आम्हाला जागोजागी धमकी देण्याचं काम करतात व ताबा आम्ही काढून घेऊ ही अशी धमकी देतात। ही शेती आहे आमची, ही आमच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे। तसे तुम्ही आता जे पत्र दिलंय तर त्या धमकीचे तुम्ही हे केलंय का की अशा प्रकारे आम्हाला धमकी येते? हो, सगळं त्या पत्रामध्ये सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे। आम्ही त्यांच्या विरुद्ध जे अर्ज दाखल केले त्यांची पण कॉपी त्याच्यामध्ये जोडलेली आहे, सर्वांचा उल्लेख केलेला आहे त्याच्यात। ओके, एकंदरीत त्यांचे बंधू देखील या ठिकाणी आहेत। काय एकंदरीत प्रकरण आहे? सर, ही आमची वडिलोपार्जित जागा आहे। म्हणजे आज गेले आम्ही किती तर 3-4 पिढ्या इथं आम्ही करतोय आणि आमची फसवणूक झालेली। बाकी काय बाकीचं बोलायचं बंधूने बोललेलंच, बाकीचं बोलण्यात काय एवढं नाही। आणि ह्याच्या माग आमचे वडिलांना डिप्रेशन मध्ये जाऊन नाही का त्यावेळेस त्यांना फोन बिन येत असतील, त्यावेळेस मी बोललो होतो की वडिलांना विचारलं बाबा तुम्हाला काही फोन बिन येते का, काय झाले काय? त्यावेळेस ते बोलले की बाबा काय नाही, बघू आपण मिटून घेऊ। पण असं मी काय बोललो, त्याच्यानंतर त्यांना अचानक दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी अटॅकच आला। अटॅक आला आणि त्या अटॅक मध्ये आमचे वडील गेले। ओके, निश्चितच। आणि त्यानंतर आमचे जे चुलते होते ते 4-5 महिन्यात लगेच दुसरी आमच्या घटना आमच्या म्हणजे घरामध्ये अशी झाली की हे म्हणजे काहीतरी पूर्णपणे म्हणजे जेणेकरून ह्या गोष्टी म्हणजे नाही का घडून आणतात हे सगळ्या आमच्या बाबतीत, अशी घटना घडत गेल्यात आमच्या बाबतीत। एकंदरीत त्यांचं काही जे काही कामकाज बघतात आपण त्यांच्याशी जाणून घेतो। बरं, नेमकी हा प्रकरण काय सविस्तर? 2007 साली डेव्हलपमेंट अग्रीमेंट करायचं ठरलं होतं आणि ठरलं होतं ते फक्त डेव्हलपमेंट अग्रीमेंटच ठरलं होतं। 15 गुंठ्याचं आपलं डेव्हलपमेंट अग्रीमेंट होतं। त्याच्या नावाखाली यांनी काय केलं, आपल्या घरातले शिकलेले नसल्यामुळं खरेदी खाता तिथे गेल्यानंतर आपला दस्त झाला 2007 ला। दस्त झाल्यानंतर त्यांनी काय फक्त आपल्या सह्या घेतल्या त्या डॉक्युमेंटवरती आपल्याला दाखवलं डेव्हलपमेंट अग्रीमेंट की आपलं असं डेव्हलपमेंट अग्रीमेंट होणार आहे, त्याच्यानंतर आम्ही तुमची जागा डेव्हलप करू। त्याच्यानंतर 6-7 महिन्यांनी तो दस्त नोंदवला गेला त्या ठिकाणी, पण नोंदवताना काय झालं, तो लगेच नोंदवायला पाहिजे होता, तो नोंदवला गेलेला नाहीये। तो नोंदवला 7-8 महिन्यांनी, नंतर खरेदी खत नोंदवलं गेलं। नोंदवल्यानंतर 2007 ते 2021 असा हा 14 वर्षाचा काळ आहे। या 14 वर्षाच्या काळामध्ये
तर आपल्या गाव कामगार तलाठी मोजे हिंजवडी 60 सर्वे नंबर आहे तर तो कधी फेरफार धरला तो डायरेक्ट 14 वर्षांनी धरला. तर 14 वर्षांनी आम्हाला जी नोटीस आली की बाबा तुमच्या असं असं खरेदी खाते ते नोंदवायला आलेलं आहे, तर 14 वर्षाचा फेरफार नोंदवायचा अधिकार तलाट्याला आहे का? त्याला डिलेची कारणं असतात, भरपूर कारणं असतात. ते तहसीलदार किंवा प्रांत लेवलचं काम आहे ते तलाठी करू शकतो का? तिथं पैशाचा वापर झाला आणि तो फेरफार धरला गेला. फेरफार धरल्यानंतर 2022 साली आम्ही लगेच दावा दाखल केला की बाबा आमचं असं असं खरेदी खत फसवणूक करून केलेलं आहे. तर ते आम्ही न्यायाला दावा केला लगेच की आम्हाला ते खरेदी खत रद्द करून मिळावं. तर ते खरेदी खत रद्द करून मिळण्यासाठी आम्ही तो दावा दाखल केला, पण दावा न्यायप्रविष्ट असतानाच लगेच त्याच्यामध्ये अविनाश पाटलांनी ती जागा मयूर वसंतलाल शेट्टी आणि विजय विष्णुप्रसाद मर्दा यांना फिरवली ती जागा. तर फिरवत असताना आमच्याकडनंही घेताना देखील पेपर नोटीस केली नाही. पेपर नोटीस करायला हवी होती, ती गरजेची आहे. आणि ते असतानाही न्यायप्रविष्ट असतानाही दावा परत अविनाश पाटलांनी विजय मर्दा आणि याला शेट्टी याला ती जागा फिरवली. त्यामुळे खरेदी खत बोगस असून आम्हाला न्याय मिळावी आमची तुमच्या माध्यमातून विनंती असेल. निश्चितच आपण बघतोय की ते जे बंधू आहेत त्यांना इतर काय म्हणजे तुम्हाला धमक्या येत आहेत, पण त्या कुठल्या कशा माध्यमातून येतात? त्याचे काही जण फोन करतात, काही प्रत्यक्ष येऊन भेटतात व धमकावतात. ज्यांनी फोन केले त्यांचे कॉल रेकॉर्डिंग माझ्याकडे सेव्ह आहेत. परत व्हॉट्सअपला जे कॉल करतात त्यांचे पण रेकॉर्डिंग आणि स्क्रीनशॉट माझ्याकडे सेव्ह आहेत. ते आम्ही वेळ आल्यावर बाहेर काढू. निश्चितच आपण बघतो की या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरात जे जमिनीचे भाव जे आहेत ते गगनाला भिडलेले पाहायला मिळते ना, आणि यातूनच जे काही कोण बिल्डर असेल त्या बिल्डरने परस्पर खरेदी खत करून घेतल्याचं या ठिकाणी ते शेतकरी सांगतायत आणि त्यांची फसवणूक झाली आणि आम्हाला न्याय मिळावा अशी न्यायाची प्रतीक्षा घेऊन ते आज पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात त्यांनी अर्ज दाखल केला आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये त्यांना न्याय मिळावा अशी मागणी ते या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र 18 साठी देवा हलके, पिंपरी चिंचवड.